रामनवमी उत्सवाच्या पावन निमित्ताने साईनगरीत सेवाभाव आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। साई द्वारकामाई पालखी ग्रुप यांच्या वतीने यंदाही परंपरेप्रमाणे 1100 किलो साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला। गेल्या तब्बल 34 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या सेवा कार्यातून साई भक्तांप्रती असलेली निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे। साईबाबांच्या पवित्र चावडी मंदिरासमोर हा महाप्रसाद मोठ्या उत्साहात वाटण्यात आला। भाविकांची मोठी गर्दी, सेवाभावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद। रामनवमीनिमित्त शिर्डीत देश विदेशातील लाखो भाविक दाखल झाले होते। या पार्श्वभूमीवर साई द्वारकामाई पालखी ग्रुपने केलेल्या महाप्रसादाचे भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्वागत केले। गरमागरम साबुदाणा खिचडीचा प्रसाद घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता। स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद वितरण करत सेवाभावाची परंपरा जपली। मान्यवरांची उपस्थिती। या महाप्रसाद वाटप कार्यक्रमास अनेक मान्यवर व साई भक्त उपस्थित होते। यामध्ये हरिभाऊ कोते, राजेंद्र कोते, लक्ष्मण काळे, संतोष कोते, संतोष जाधव, मिटके साहेब, रोहिदास माळी, सुनील मामा पाळंदे, नितीन निकाम, नंदुलाल कुमावत, आदित्य भोसले, प्रशांत दिवेकर, डॉक्टर सचिन सातपुते, राजू मते, प्रशांत जाधव, अजित पंडित, रवींद्र शिवरकर, नंदी कोते, शरद मोरे, साईनाथ मोरे तसेच साई भक्त खापर्डे यांचे नातू आणि इतर अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवा हीच साई भक्ती, परंपरा कायम। या उपक्रमातून सेवा हीच खरी साई भक्ती हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला। कोणत्याही अपेक्षेशिवाय हजारो भाविकांना अन्नदान करण्याची ही परंपरा शिर्डीतील सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाचे जिवंत उदाहरण ठरले आहे। गेल्या 26 वर्षांपासून अखंड सुरू असलेले हे महाप्रसाद वाटप भविष्यातही अधिक मोठ्या प्रमाणात सुरू राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। रामनवमीच्या उत्सवात साई भक्तांच्या सेवाभावाने शिर्डी पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात निघाली। या वर्षी 2026 साली आमच्या द्वारकामाई पालखी ग्रुपला 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या रामनवमीला आम्ही उपासाची खिचडी या ठिकाणी वाटलेली आहे आणि आमचे मार्गदर्शक हरिभाऊ कोते हे आम्हाला कायमच या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि साईबाबाची सेवा कशी करायची या ठिकाणी ते आम्हाला कायम सांगत असतात। तसंच संतोष कोते, निकम आणि आमचे जितूभाऊ लोकचंदनी हे सगळे आम्हाला मार्गदर्शन करतात। हे 2026 वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं ही साईबाबा चरणी प्रार्थना। जय श्रीराम। दरवर्षी द्वारकामाई पालखी ग्रुपतर्फे आम्ही रामनवमीला कमीत कमी 1100 किलो साबुदाणा खिचडी वाटत असतो आणि आम्हाला हे मार्गदर्शन आमच्या ग्रुपचे कॅप्टन हरिभाऊ कोते हे करीत असतो।